राज्य सरकार हे लोकहिताचं सरकार असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी योजनासह विद्यार्थी योजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली। रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकार राज्यातील करोडो बहिणींना 1500 रुपये देणार आहेत, तर नमो किसान योजना, पीएम शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना लाभ मिळत आहेत। सरकारने 3 सिलेंडर मोफत केले असून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सुद्धा सरकार करीत आहेत। आता 10 लाख युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना 10,000 मानधन मिळणार अशी सुद्धा माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट केली आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे लोकहिताचं सरकार सुरू आहे त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये दिसलं आणि सर्वांना आवडणारी, सर्वांना भावणारी योजना म्हणजे महाराष्ट्रामधल्या करोडो माता भगिनींना ज्या 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या आहेत त्यांना 1500 रुपये या तिन्ही सक्षम भावांकडून रक्षाबंधनाच्या दिवशी 2 महिन्याचे दिल्या जाणार आहे। आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका असो, आशा असो, सेतू केंद्रामधून तो फॉर्म भरला जातोय। आणि आज नुसत्या अमरावतीमध्ये 4 लाखाच्या वर आमच्या माता भगिनी आहे, ज्या सर्व जातीच्या आहे, सर्व धर्माच्या आहे, आदिवासी आहे, अनुसूचित जातीचे आहे, ओबीसी आहे, ज्यांचं 8 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न आहे, त्या सगळ्या माता भगिनी यासाठी पात्र आहेत। आणि ज्यांचं इन्कम टॅक्स भरत नाही किंवा नोकरी नाही त्या सगळ्या जणी पात्र आहे आणि त्यांना 1500 रुपये प्रति महिना या 2 महिन्याचे रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे। महिलांनी याच्यासाठी अतिशय मोठं स्वागत केलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही देतो आणि भावांकडून मिळालेली ही भेट आपण स्वीकारावी। या माध्यमातून प्रत्येक आमची बहीण सक्षम व्हावी, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण व्हावा हा उद्देश आहे। आणि सरकार त्याच्यासाठी 46,000 कोटी रुपये वर्षाला खर्च करणार। शेतकऱ्यांना पीएम किसानची 6,000 मिळतात, त्याचप्रमाणे नमो किसानचे 6,000 रुपये, म्हणजे एका शेतकऱ्याच्या कुटुंबात महिन्याला 1,000 रुपये पीएम किसान आणि नमो किसानची मिळून आणि 1,500 रुपये त्या माता भगिनीला लाडकी बहिणीचे असे पैसे मिळणार। या माध्यमातून ज्या छोट्या अडचणी असतात त्या दूर होऊ शकतात। दुसरं महत्वाचं, सर्वांना आवडणारं, घराचं बजेट सांभाळणारं 3 सिलेंडर मोफत मिळणार। आणि या 3 सिलेंडर मोफतमुळे आपल्याला वर्षाचे 6 सिलेंडर लागत असतील तर अर्धा खर्च सरकार उचलणार आहे। आपली मुलगी जर शिकत असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलला, फार्मसीला, ॲग्रिकल्चरला, आर्किटेक्चरला, तर प्रत्येक वेळेला ओबीसीच्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबाला वाटायचं की पोरगी तर हुशार आहे पण तिला शिकण्यासाठी अर्धे पैसे कुठून आणायचे। आणि म्हणून एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने तो प्रश्न सोडून टाकला की मेडिकल कॉलेज खाजगी असो का सरकारी असो, तिथे जर मुलीला ऍडमिशन मिळत असेल तर तिचा पूर्ण खर्च, तिची पूर्ण फी सरकार भरणार आहे। आणि हॉस्टेल मिळेल, हॉस्टेल जर मिळणार नसेल तर स्वाधार योजनेमध्ये 3,000 रुपये महिना सुद्धा मिळणार। यासोबतच जे आपले पोरं आहेत, ग्रॅज्युएशन झालेले आहे, नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं, बेरोजगारी आहे, तर अशा 10 लाख युवक आणि युवतींना प्रशिक्षण दिल्या जाणार, प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवल्या जाणार आणि 10,000 रुपये महिना विद्यावेतन मिळणार। म्हणजे सरकारला, संस्थाला काम करण्यासाठी लोक मिळतील, या मुलांना अनुभवही मिळेल आणि नोकरीची समस्याही सुटेल, 10,000 रुपये महिना विद्यावेतन सुद्धा मिळेल। आणि म्हणून अशा योजना, ई पिंक रिक्षाची योजना की ज्या मुलींना ड्रायव्हिंग करता येते, अशा 10,000 ई पिंक रिक्षा ह्या दिल्या जाणार आहे। शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा भाव यावेळेला खरोखर कमी होता आणि कमी होता म्हणून 5,000 रुपये प्रति हेक्टर हे त्यांच्या खात्यात डायरेक्ट जातात आहे।
या वेळेला तर सरकारने एवढी मोठी घोषणा केली की जे कृषी पंपाचं बिल होतं, लाखो रुपयाचं थकलेलं होतं, ते कृषी पंपाचं बिल संपूर्णतः माफ केलं आणि याच्यानंतर कोणतंही बिल शेतकऱ्याला येणार नाही. कृषी पंपाचं मोठा खर्च, मोठी कटकट शेतकऱ्याच्या पाठीमागची सरकारने दूर केलेली आहे. आणि त्यामुळं हे सरकार, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जसं केंद्रामध्ये काम करतात, सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात, सर्वसामान्य माता भगिनी, युवकांसाठी, आदिवासींसाठी, दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी काम करतं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काम करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा काम करण्यात आघाडीवर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग, महाराष्ट्रामधली शेती, महाराष्ट्रामधले पायाभूत विकास हा सुद्धा वाढला पाहिजे, यासाठी सातत्यानं निधी टाकतात आहे. आणि म्हणून असं कार्यक्षम सरकार सातत्यानं यावं ही विनंती सुद्धा या निमित्तानं मी करतो.